बाळासाहेब नामदेव जाधव, राहणार मळवली, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ही तूर ही तिसरा खोडवा आहे. हे कृषी खात्याने आम्हाला गोदावरी व्हरायटी ही दिली. त्याचा तिसरा खोडवा आम्ही धरलेला आहे. तो ह्या पद्धतीने खोडवा आहे. आणि ह्यात मुद्दाम काँग्रेस गवत ठेवला म्हणजे ह्याच्यावर रोगराई काही येत नाही काँग्रेस गवतामुळे. साली तुम्हाला कृषी विभागाने हे प्रात्यक्षिक दिले होते गेलेच वर्षी गेल्या वर्षी. गेल्या वर्षी त्या वर्षी तुम्हाला उत्पन्न किती आलं होतं? 10 क्विंटलचं उत्पन्न. 10 क्विंटल. पहिलं 10 क्विंटलचं. पूर्ण पिकाची बियाणे तुम्हाला कुणी दिली होती? आत्मा एक कृषी खात्याने आम्हाला गेल्या वर्षी हे बियाणं दिलं. त्याचं पहिलं पीक हे 10 क्विंटलचं बसलं आणि दुसरं क्विंटल 6 क्विंटलचं बसलं. आता हे तिसरं धरलेलं आहे. हे कोणता व्हरायटी आहे? हे गोदावरी. गोदावरी. आणि तुम्हाला हे तिसरं खोडं घ्यावं म्हणून कुणी मार्गदर्शन केलं? नाही, स्वतः म्हणजे आम्ही ठरवलं. आणि डेखळे साहेबांना वगैरे विचारलं, त्यांनी यस म्हणून सांगितलं, तात्यांनी यस म्हणून सांगितलं, आम्ही धरलं. बरं, एवढं तुमचं तुरीचं पीक मी पाहिल्यानंतर चांगलं वाटतो, परंतु तूर पिकामध्ये तुम्ही काँग्रेस गवत का नाही काढलं? गेल्या वर्षी काँग्रेस गवत एक अर्ध्या एकरात माझ्या काँग्रेस गवत होतं. त्या तुरीत मला एकही म्हणजे खराब तूर भेटली नाही. अडकाणी वगैरे सगळे सापडली, म्हणजे काही सापडली नाही. त्यामुळे मुद्दाम हे जाणून बुजून काँग्रेस गवत ठेवलं. आणि ह्याचा बेवडा अतिशय चांगला. आता ह्याला मिक्सर टाकल्यासारखी काळुकी वगैरे आहे. पहिल्या वर्षी तुम्ही काय काय खत वगैरे वापरलं होतं? खतं काय वापरली नाही. जीवामृत, घनजीवामृत हे असले एवढेच खतं वापरले नाहीत. मिक्सर काय नाही. म्हणजे टोटली हे नैसर्गिक 100% नैसर्गिक. 100% ही तूर कापून असे बांधा चांगलं कापून आहे. ऊस 3 लावणार. पीक येतात, काहीच न करता. आणि काँग्रेस काढायचं हेच नाही काय. ते तुम्ही चांगलं सांगितलं, कारण किडी वगैरे तिथेच खात असेल. अजिबात येत नाही मला.